श्रोते हो, कल्पना करा, मध्यरात्रीची वेळ आहे. आजूबाजूला घनदाट जंगल आणि कमालीची शांतता आहे. हो, म्हणजे नुसता तो किड्यांचा किर्रा आवाज सोडला तर काहीच नाही. अगदी तेच. पानाचाही सळसळण्याचा आवाज येत नाहीये. आणि या भयान अंधारातून तब्बल 100 योद्धे अत्यंत गुप्तपणे पुढे सरकत आहेत. बापरे, 100 योद्धे? हो ना. आणि त्यांच्या अंगावर काळे कपडे आहेत. ते एखाद्या भूतांसारखे निश्शब्दपणे पावले टाकत आहेत. समोर एक महाकाय शत्रूची छावणी आहे. आणि या 100 जणांचं एकच ध्येय आहे, थेट शत्रूच्या मुख्य तंबूत घुसणे आणि त्याला कायमचे संपवणे. हे सगळं ऐकायला एखाद्या आधुनिक हॉलिवूड चित्रपटातल्या थरारक कमांडो मिशन सारखं वाटतं. हो, किंवा एखाद्या स्पेशल ऑप्स सारखं, नाही का? पण श्रोते हो, हा प्रसंग कोणत्याही चित्रपटातील नाहीये, तर तो आपल्याच इतिहासाच्या पानांवर नोंदवलेला एक सत्य आणि अंगावर काटा आणणारा घटनाक्रम आहे. अगदी बरोबर. आणि आज आपण बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 56 वरील ज्या एका विशिष्ट आणि अत्यंत नाट्यमय प्रसंगाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. हो, त्याबद्दलच मला बोलायचं होतं. तर तो प्रसंग केवळ एका ऐतिहासिक मोहिमेपुरता मर्यादित नाहीये. युद्धभूमीवरील थरार, अचूक रणमिती आणि अचानक समोर येणारा मानवी भावनेचा अनपेक्षित धक्का, या सगळ्यांचे एक विलक्षण मिश्रण या एकाच पानात दडले. नक्कीच. आणि म्हणूनच या सखोल चर्चेचा आपला मुख्य हेतू फक्त एक ऐतिहासिक कथा सांगणे हा अजिबात नाहीये. खरं तर आपण त्या मागचं मानसशास्त्र समजून घेणार आहोत. हो, आपण हे समजून घेणार आहोत की कागदावर किंवा डोक्यात कितीही परफेक्ट वाटणारी युद्धनीती असली तरी जेव्हा प्रत्यक्ष मैदानात एखादा अनपेक्षित मानवी घटक समोर येतो, तेव्हा सेकंदाच्या आत संपूर्ण बाजी कशी पलटते. अगदी तेच. आपण त्या योद्ध्याच्या मानसिक अवस्थेत शिरून या घटनेची उकल करणार आहोत आज. आणि या मोहिमेतील धोके समजून घेणं इथे खूप गरजेचं आहे. तत्कालीन युद्धनीतीमध्ये सरप्राईज एलिमेंट म्हणजेच अनपेक्षित हल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व होतं. म्हणजे रात्रीच्या अंधारात शत्रू गाफील असताना हल्ला करणं. हो, ती एक अत्यंत प्रभावी रणनीती मानली जायची. पण जेव्हा आपण शत्रूच्या गोटात घुसखोरी करतो, तेव्हा तोच सरप्राईज एलिमेंट आपल्याच विरुद्ध कसा उभा राहू शकतो. अरे छा. हो, याचे हे एक उत्कृष्ट आणि तितकंच धक्कादायक उदाहरण आहे. एका चुकीच्या पावलामुळे किंवा एका क्षणाच्या विचलित होण्यामुळे मृत्यू कसा समोर उभा राहतो हे आपल्याला यात पाहायचंय. चला तर मग हे जरा उलगडून पाहूया. या थराराची सुरुवात होते ती बाजीने आपल्या वडिलांना दिलेल्या शब्दापासून. बाजीने आपल्या वडिलांना धीर दिला आणि ही कामगिरी चोख बजावण्याची ग्वाही दिली. त्यासाठी त्यांनी काय केलं तर आपल्या विश्वासातील 100 चिवट धारकरी निवडले. धारकरी म्हणजे नुसते सैनिक नव्हेत बरं का. हो, ते कसलेले हाडाचे योद्धे आहेत. मध्यरात्री खुद्द हुसेन खानाच्या छावणीत घुसून त्याला ठार करण्याचा हा अत्यंत धाडसी बेत होता. खूपच धाडसी. काळ्या पोशाखातील हे 100 तलवार बहादूर जंगलात एखाद्या भूतांसारखे चालत होते. पण इथे मला एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न पडलाय. विचारा की. जर ही मोहीम इतकी गुप्त होती, एखाद्या आधुनिक सर्जिकल स्ट्राईक सारखी होती, तर 100 योद्धे सोबत नेणे ही धोक्याची घंटा नव्हती का? म्हणजे तुम्हाला वाटतं की गर्दीमुळे आवाज होण्याची शक्यता जास्त असते. हो ना. कुणाचा पाय वाळक्या पानावर पडण्याची आणि शत्रूला चाहूल लागण्याची शक्यता खूप जास्त असते. अशावेळी 100 जणांची फौज सोबत नेणे हा विरोधाभास वाटत नाही का? वरवर पाहता हा विरोधाभास नक्कीच वाटतो. पण इथली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे बाजीचं नेतृत्व आणि त्याचं लष्करी नियोजन. अच्छा. 100 योद्धे सोबत असणं हा धोका वाटू शकतो, पण त्याने ती जोखीम कमी करण्यासाठी अत्यंत अचूक पावलं उचलली होती. पहिली गोष्ट म्हणजे सर्वांचा काळा पोशाख, जो त्यांना अंधारात लपवत होता. अगदी मध्यरात्रीच्या अंधारात हा काळा पोशाख त्यांना अक्षरशः अदृश्य करत होता. पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा कंटिंजन्सी प्लॅन. म्हणजेच प्लॅन बी. हो, जर काही गडबड झालीच तर काय करायचं याचं नियोजन. जर बाजी मुख्य तंबूत गेला आणि तिथे काही अडचण आली तर त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि शत्रूच्या सैन्याला थोपवून धरण्यासाठी या 100 जणांची गरज होती. म्हणजे एका अर्थाने ती 100 जणांची फौज ही त्याची एक्स्ट्रॅक्शन टीम किंवा बॅकअप होतं. अगदी तसंच. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे छावणीजवळ पोचल्यावर
बाजीने सर्व धारक यांना वेगवेगळी कामं वाटून दिली. म्हणजे ते सगळे एकाच ठिकाणी नव्हते. नाही, ते 100 लोक एकाच ठिकाणी गोळा होऊन गोंधळ घालत नव्हते. हे केवळ बळ वापरण्याचं उदाहरण नाही, तर ती एक अत्यंत शिस्तबद्ध लष्करी रचना होती. भारीच. गर्दीचं रूपांतर एका अचूक आणि निशब्द यंत्रणेत कसं करायचं हे बाजीला अचूक ठाऊक होतं. आणि इथेच खरी रंजकता वाढते बघा. छावणीजवळ आल्यावर बाजीला मोगली चांदसितारा असलेला ध्वज हवेत फडकताना दिसतो. तो ध्वज म्हणजे हुसेन खानाच्या मुख्य तंबूची ओळख होती. हो. आता बाजी काय करतो? तो सर्व 100 लोकांना आत नेत नाही. तो फक्त आपले 5 सर्वांत विश्वासू अंगरक्षक सोबत घेतो आणि स्वतः मुख्य छावणीकडे निघतो. फक्त 5 जण? हो. तो मांजराच्या पावलांनी चालत परिस्थितीचा अंदाज घेत होता. आणि मग छावणीजवळ पोचल्यावर कमरेची तलवार काढून तंबूची कनात म्हणजेच तो जाड कॅनव्हास फाडून तो आत घुसतो. बापरे, हे खूपच धाडसाचं काम होतं. हो ना. आता 1 मिनिट थांबून या दृश्याची आपण कल्पना करूया. तंबूची कनात फाडणे आणि एका अत्यंत अंधाऱ्या जागेत प्रवेश करणे, जिथे काहीच दिसत नाहीये. आणि जिथे हुसेन खान कुठे झोपलाय हेच माहीत नाही. हा तर निव्वळ वेडेपणा किंवा अत्यंत मोठा जुगार वाटतो मला. मी म्हणेन की हा खरोखरच एक प्रचंड मोठा जुगार होता. युद्धात इंटेलिजन्स किंवा हेरगिरी किती महत्वाची असते हे इथे अधोरेखित होतं. कसं काय? कारण बाजीकडे ध्येय होतं. हुसेन खानाचा तंबूही सापडला होता, पण तंबूच्या आतली रचना कशी आहे याची कोणतीही पूर्वकल्पना त्याला नव्हती. म्हणजे तो अक्षरशः आंधळेपणाने आत गेला. हो, कनात फाडून आत जाणं हे अफाट धाडसाचं काम आहे, पण आत गेल्यावर नुसता अंदाज बांधून पाऊल टाकणं म्हणजे स्वतःहून मृत्यूच्या जबड्यात डोकं घालण्यासारखं आहे. खरंच. विचार करा, त्या तंबूत पूर्ण अंधार आहे. तुमचे डोळे त्या अंधाराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी दृष्टी काम करत नाही. अगदी बरोबर. तेव्हा तुम्हाला केवळ तुमच्या श्रवण शक्तीवर म्हणजे ऐकण्यावर अवलंबून राहावं लागतं. डोळ्यांवर पट्टी बांधून चालण्यासारखा हा प्रकार होता. आणि जरा जरी आवाज झाला असता तर संपलंच सगळं. आत एकही पाऊल चुकीचं पडलं असतं, कोणाशी तरी धक्का लागला असता किंवा एखाद्या शस्त्राचा आवाज झाला असता तर संपूर्ण मोहीम एका क्षणात धुळीस मिळाली असती. आणि नेमके तेच होते. काय? बाजी तंबूत पाऊल टाकतो. हुसेन खान कुठे झोपला असावा याचा अंदाज बांधत पुढे सरकतो आणि तितक्यात कोणीतरी त्याला पकडतं. मागून कोणीतरी त्याला घट्ट पकडते. विचार करा, त्या भयान अंधारात जिथे स्वतःच्या श्वासाचा आवाजही काळजाचा ठोका चुकवणारा वाटत असेल, तिथे अचानक कोणीतरी तुम्हाला मागून कवेत घेणे. बापरे, हा किती मोठा धक्का असेल. खूप मोठा. पण बाजी हा काय सामान्य सैनिक नव्हता. तो एक कसलेला योद्धा होता. क्षणात ती मिठी सोडून त्याने समोरच्या त्या हशमाशी म्हणजेच रक्षकाशी पवित्रा घेतला. म्हणजे अंधारातच दोघांची झटापट सुरू झाली. होय. त्यांच्या तलवारीच्या खणखणाटाने सारी छावणी जागी झाली आणि लोक तंबूकडे धावू लागले. हा प्रसंग वाचतानाच अंगावर काटा येतो. नक्कीच. तो जो तलवारीचा खणखणाट होता तो फक्त 2 शस्त्रांचा आवाज नव्हता, तर तो बाजीच्या मोहिमेचा अलार्म होता, जो आता मोठ्याने वाजू लागला होता. हो. पण बाजीने तिथेही अत्यंत चपळाई दाखवली. त्याने बगल देत पुढच्या हशमाला झुकवलं आणि आपली तलवार थेट त्या रक्षकाच्या तोंडावर बांधलेल्या अवगुंठनात म्हणजे चेहऱ्यावरील कपड्यात घुसवली. आणि तो कपडा फाटला. हो. आणि इथे या संपूर्ण प्रसंगाला एक असा कलाटणी देणारा धक्का बसतो, ज्याची कल्पना ना बाजीने केली होती ना आपण वाचक म्हणून कधी करू शकतो. होय. तो कपडा फाटतो आणि बाजी पाहतो की त्याच्या समोर उभा असलेला तो रक्षक ज्याच्याशी तो आतापर्यंत जीवघेणी लढाई करत होता. हो, पुरुष नसून एक स्त्री आहे. बरोबर. तंबू बाहेरून येणाऱ्या मशालीच्या अंधुक उजेडात तिचे विस्कटलेले केस, तिची सतेज कांती आणि तिचे बोलके डोळे बाजीच्या समोर येतात. आणि इथेच सर्व काही थांबतंय. बापरे. पुस्तकातल्या ओळी अत्यंत मार्मिकपणे सांगतात की ती एक स्त्री आहे हे बाजीने पाहिले. आपण लढाईत आहोत याचे भान हरपून तो तिचे मूर्तिमंत सौंदर्य निहाळू लागला आणि तिच्या बोलक्या डोळ्यांनी बाजीचा हृदयाचा ठाव घेतला. आता इथे मला थोडा विरोध करावासा वाटतो. सांगा, काय अडचण वाटते तुम्हाला? अहो, एक योद्धा ज्याने आपल्या वडिलांना शब्द दिलाय, जो 100 लोकांच्या जीवाची जबाबदारी घेऊन आलाय. हो, ते तर आहे. जो शत्रूच्या छावणीच्या अगदी मध्यभागी आहे आणि ज्याच्या आजूबाजूला आता शेकडो शत्रू गोळा होत आहेत, तो एका क्षणात आपले सर्व कर्तव्य कसा विसरू शकतो? हा प्रश्न पडणं साहजिक आहे. तलवारीचे वार झेलणारा आणि मृत्यूच्या दारात उभा असलेला योद्धा एका चेहऱ्याकडे बघून कसा काय फ्रीज होऊ शकतो? बरोबर. शारीरिक हल्ल्यापेक्षा हा मानसिक धक्का इतका मोठा होता का?
मला हे एखाद्या कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअर क्रॅशसारखे वाटते. हे उदाहरण अतिशय चपखल आहे. मी म्हणेन की जेव्हा आपण म्हणतो की सॉफ्टवेअर क्रॅश होतं तेव्हा सिस्टम काही सेकंदांसाठी पूर्णपणे हँग होते. हो, ती काहीच रिस्पॉन्स देत नाही. कारण तिला आलेला डेटा हा तिच्या प्रोग्रॅमिंगच्या पूर्णपणे बाहेरचा असतो. बाजीच्या मेंदूत नेमकं हेच घडलं. यामुळे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जो मानवी मानसशास्त्र आणि युद्धाच्या मानसिकतेशी जोडलेला आहे. म्हणजे नक्की काय? याला आपण कॉग्नेटिव्ह डिसोनन्स किंवा तीव्र मानसिक विरोधाभास म्हणू शकतो. मानवी मेंदू हा प्रेडिक्टिव्ह कोडिंगवर चालतो. तो परिस्थितीचा आधीच अंदाज बांधत असतो. म्हणजे बाजीच्या मेंदूने आधीच ठरवले होते की समोर कोण असेल. अगदी बरोबर. बाजी जेव्हा तंबूत घुसला तेव्हा त्याच्या मेंदूने काय अपेक्षा केली होती? की समोर एक धिप्पाड, क्रूर, दाढीवाळा पुरुष रक्षक असेल. हो, जो त्याच्यावर चालून येईल. त्याचा मेंदू एका भयानक युद्धासाठी प्रोग्राम झाला होता. पण जेव्हा तो मुखवटा फाटतो तेव्हा समोर आलेलं चित्र त्याच्या मेंदूच्या अपेक्षेच्या पूर्णपणे विरुद्ध होतं. कारण समोर एक अत्यंत सुंदर, सतेज कांती असलेली स्त्री उभी राहते. हो, मृत्यूच्या त्या तांडवात, रक्ताच्या आणि क्रौर्याच्या त्या वातावरणात सौंदर्याचे असे अचानक दर्शन होणे हा बाजीच्या मेंदूसाठी एक प्रचंड मोठा सिस्टम शॉक होता. बापरे. फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळा हा जो मानवी मेंदूचा मूळ स्वभाव आहे तो त्या सौंदर्याच्या अनपेक्षित दर्शनाने काही क्षणांसाठी हँग झाला. प्रसर प्रकाश, युद्धाचा ताण आणि समोरच्या सौंदर्याची भुरळ या सगळ्यामुळे बाजीची एकाग्रता पूर्णपणे भंग पावली. त्याचं शरीर युद्धभूमीवर होतं पण मन भरकटलं. अगदी तेच. त्याचं शरीर तिथे होतं पण त्याचं मन त्या एका क्षणात पूर्णपणे भरकटलं. आणि युद्धाच्या मैदानात 1 सेकंदाचा हँग वेळ मृत्यूसाठी पुरेसा असतो. आणि तोच क्षण बाजीच्या अंगलाटाला. त्याचे भान हरपल्याचा फायदा घेत शेकडो हशम एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले. त्या शूर योद्ध्याला जाड दोरखंडांनी बांधून मैदानात आणले गेले. केवढा मोठा उलटफेर हा. हो ना. ज्या बाजीने 100 भूतांसारखे सैनिक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणले होते तो आता पूर्णपणे असहाय्य होऊन बंदिवान झाला होता. पण कथेतील सर्वांत मोठा धक्का अजून बाकी होता. अरेच्छा, अजून काय? जेव्हा बाजीला बांधून मैदानात आणले तेव्हा स्वतः हुसेन खान युद्धाचा पोशाख घालून हातात नंगी तलवार घेऊन बाहेर आला. आणि तो त्या स्त्रीला उद्देशून काय म्हणाला माहितीये? काय म्हणाला? तो म्हणाला, बहुत खूब नूरजहाँ, हमें फक्र है की आप हमारी बेटी हो. म्हणजे आम्हाला तुझा अभिमान आहे, तू आमची मुलगी आहेस. बापरे. हो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? बाजी ज्या हुसेन खानाला मारायला गेला होता त्या हुसेन खानाचीच ती मुलगी होती. हे तर खूपच अनपेक्षित होतं. जिच्याशी तो लढत होता, जिने त्याला अक्षरशः हरवले आणि जिच्यामुळे तो पकडला गेला, ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद शत्रूची मुलगी नूरजहाँ होती. बाजीला हे जेव्हा समजलं असेल तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. नक्कीच. पण मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. एक एवढा मोठा सरदार स्वतःच्या मुलीला आपल्या तंबूच्या रक्षणासाठी का उभा करेल? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा. याला जर आपण व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हुसेन खानाची सुरक्षा व्यवस्था आणि तत्कालीन राजकारण या दोन्ही गोष्टींचे पैलू उघडतात. अच्छा. अशा मोठ्या सरदारांच्या छावणीत सर्वात मोठा धोका हा बाहेरील शत्रूचा नसून अंतर्गत फितुरीचा असतो. म्हणजे स्वतःचेच लोक दगा देऊ शकतात. अगदी बरोबर. पैशाच्या लालचीपोटी कुणी अंगरक्षक धोका देऊ शकतो. त्यामुळे हुसेन खानाने आपल्या सुरक्षेसाठी सर्वात विश्वासू व्यक्ती निवडली, ती म्हणजे स्वतःचे रक्त, स्वतःची मुलगी. म्हणजे त्यांनी केवळ सुरक्षेसाठीच नाही तर विश्वासासाठी तिला निवडले होते. हो. आणि यातून दुसरी एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे तत्कालीन समाजात आणि युद्धनीतीत स्त्रियांच्या भूमिकेबद्दलचे आपले जे पूर्वग्रह आहेत त्यांना हा प्रसंग थेट छेद देतो. हो ना. आपण नेहमी स्त्रियांना महालात सुरक्षित असलेलं पाहतो. अगदी तेच. त्याची मुलगी केवळ महालात बसून राहणारी दागिन्यांनी मडलेली राजकन्या नव्हती. ती स्वतः एका कसलेले योद्ध्यासारखी हातात तलवार घेऊन आपल्या वडिलांच्या तंबूचं रक्षण करत होती. खरंच. आणि तिने एका कसलेल्या धारकार्याला म्हणजेच बाजीला अत्यंत शौर्याने लढा दिला. हा प्रसंग स्त्री शौर्याचा आणि निडरतेचा एक अत्यंत उत्तम पुरावा आहे. हो. बाजी संपूर्ण तयारीनिशी आला होता पण त्याला हरवलं ते एका शस्त्राने नाही तर एका स्त्रीच्या पराक्रमाने आणि तिच्या अनपेक्षित अस्तित्वाने. खरंच हा संपूर्ण प्रसंग म्हणजे एक अचूक आखलेली मोहीम, चिवट योद्धे आणि उत्कृष्ट रणनीती असतानाही केवळ एका अनपेक्षित वळणाने आणि मानवी भावनेच्या एका क्षुल्लक क्षणाने संपूर्ण बाजी कशी पलटली याचा एक थरारक आलेख आहे. आणि मला वाटतं हे केवळ इतिहासातच घडतं असं नाही.
जर आपण बारकाईने विचार केला तर मानवी स्वभाव आणि मानवी मेंदूची रचना शतकं उलटून गेली तरी तशीच राहते. हो, मानवीय भावना तर त्याच आहेत. अगदी. आपण तंत्रज्ञान बदलू शकलो, तलवारीच्या जागी बंदुका आणल्या, पण मानवी मन आणि त्याच्या प्रतिक्रिया आजही तितक्याच गुंतागुंतीच्या आहेत. बाजीचा जो मेंदू एका अनपेक्षित गोष्टीने हँग झाला तसाच तो आजही होतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच हा प्रसंग आपल्या आजच्या आधुनिक आयुष्याशीही खूप जवळून जोडला जातो. ते कसं काय? आपण अनेकदा पाहतो की आपण प्रत्येक गोष्टीचा अतिशय बारकाईने विचार केलेला असतो. सर्व नियोजन झालेले असते. पण आपल्या या सर्व नियोजनाचा पाया कशावर उभा असतो? तर आपल्या गृहीतकांवर. अझम्पशन्सवर. हो. बाजीचे सर्वात मोठे गृहीतक काय होते की माझा शत्रू, माझा समोरचा रक्षक हा एक पुरुष असेल. जेव्हा हे गृहीतक खोटे ठरले तेव्हा त्याचे सगळे नियोजन कोसळले. खरे. आपल्या पडझडीचे कारण बहुतांश वेळा आपले अज्ञान नसते, तर आपण सत्य मानून चाललेली आपली गृहीतके असतात. जेव्हा एखादी पूर्णपणे अनएक्सपेक्टेड गोष्ट आपल्या समोर येऊन उभी राहते तेव्हा आपला तो सिस्टम शॉक आपण किती लवकर सावरतो यावरच आपलं यश किंवा अपयश ठरत असतं. हो, बाजी तिथे एका क्षणासाठी थांबला, त्याचे गृहीतक खोटे ठरल्याने तो गोंधळला आणि तो एक क्षण त्याला भारी पडला. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. युद्धाच्या मैदानात आपल्या स्वतःच्या पूर्वाग्रहांवर आणि गृहीतकांवर मात करणं हे प्रत्यक्ष शत्रूवर मात करण्याइतकेच महत्वाचे असते. नक्कीच. बाजीची रणनीती 100% बरोबर होती, पण नूरजहान नावाचा आणि तिच्या स्त्री असण्याचा अनपेक्षित घटक त्याच्या गणितात नव्हता. आजच्या या सखोल चर्चेतून श्रोतेहो, आपण हे शिकलो की शौर्य आणि रणनीती कितीही मोठी असली तरी मानवी मन कधी कसा खेळ करेल हे कोणीच सांगू शकत नाही. अगदी बरोबर. पण जाता जाता एका अशा विचारावर थांबायला हवे जो खरोखरच अंतर्मुख करणारा आहे. कोणता विचार? विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या व्यक्तीला संपवण्याचा विडा उचलून एक योद्धा घराबाहेर पडतो, त्याच व्यक्तीच्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर किंवा किमान तिच्या सौंदर्याने घायाळ झाल्यावर त्या योद्ध्याच्या मनात किती भयंकर द्वंद्व सुरू झाले असेल. बापरे, हा तर खूपच मोठा पेच प्रसंग आहे. हो ना. एकीकडे वडिलांना दिलेला शब्द, आपले स्वतःचे कर्तव्य आणि 100 सैनिकांच्या प्राणांची जबाबदारी, तर दुसरीकडे पहिल्याच नजरेत वेड लावणारी, सर्व भान विसरायला लावणारी भावना. आता तो योद्धा दोरखंडांनी बांधलेला आहे. युद्धभूमीवरचा लढा तो हरला आहे आणि तो संपलाही आहे. पण आता त्याच्या स्वतःच्याच मनात सुरू झालेला हा कर्तव्य विरुद्ध भावना असा नवा लढा तो कसा जिंकणार? अगदी तोच प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधणे हा मानवी मनाचा एक वेगळाच प्रवास ठरू शकतो. श्रोतेहो, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल चर्चेसोबत.